नमस्कार. आपण पाहत आहात थेट वार्ता. आजचा विषय भावना, इतिहास, जबाबदारी यांच्याशी निगडित आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे भारताच्या संविधानाचा जन्मदिन. आणि संविधान म्हटलं की एक नाव प्रत्येक भारतीयाच्या ओठांवर यायला हवं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मात्र याच दिवशी काही भाषणांमध्ये बाबासाहेबांचं नाव न घेण्याच्या घटना घडतात आणि मग समाजात प्रश्न निर्माण होतो. ही केवळ चूक आहे की इतिहास पुसण्याचा प्रयत्न? आज आपण हाच मुद्दा समजून घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ एक नेता नाहीत, ते भारतीय लोकशाहीचे शिल्पकार आहेत. ज्या संविधानामुळे आज आपल्याला मतदानाचा हक्क आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, समानतेचा अधिकार आहे, ते संविधान तयार करण्याचं ऐतिहासिक कार्य बाबासाहेबांनी केलं. म्हणूनच प्रजासत्ताक दिन हा केवळ राष्ट्रीय उत्सव नाही, तो बाबासाहेबांच्या विचारांना वंदन करण्याचा दिवस आहे. मग नाव टाळले जाते तेव्हा लोकांना राग का येतो? प्रश्न फक्त नावाचा नाही, प्रश्न आहे मान्यतेचा. समाजातील वंचित, शोषित, मागास, गरीब वर्गासाठी बाबासाहेब म्हणजे आशेचं प्रतीक आहेत. जेव्हा प्रजासत्ताक दिनासारख्या दिवशी त्यांचं नाव टाळलं जातं तेव्हा लोकांना असं वाटतं संविधान स्वीकारायचं पण संविधान निर्मात्याला विसरायचं. ही भावना लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण करते. इथे दोन शक्यता असतात: भाषणात दुर्लक्ष, विचारसरणीमुळे नाव टाळणं. पण कोणतीही कारणं असली तरी राष्ट्रीय नेत्यांविषयी संवेदनशीलता असणं ही जबाबदारी आहे. कारण नेते केवळ पदावर नसतात, ते देशाच्या इतिहासाचे प्रतिनिधी असतात. सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया उमटत आहेत. लोक म्हणत आहेत संविधानाचा दिवस आणि बाबासाहेबांचं नाव नाही. ही प्रतिक्रिया राजकारण नसून भावनिक न्यायाची मागणी आहे. लोकशाहीत मतभेद असू शकतात, पण संविधान आणि त्याचे शिल्पकार हे वादाच्या पलीकडचे विषय आहेत. ज्या व्यक्तीने जात, धर्म, लिंग, वर्ग ह्या भिंती ओलांडून सर्वांसाठी समान हक्क दिलं, त्यांचं नाव घेणं ही औपचारिकता नाही, तो आदर आहे. आजचा मुद्दा एखाद्या व्यक्तीविरोधात नाही, तो स्मरण करून देणारा आहे. देश मोठा आहे कारण त्याचा इतिहास मोठा आहे. इतिहास मोठा आहे कारण त्यात बाबासाहेबांसारखी व्यक्तिमत्वे आहेत. प्रजासत्ताक दिन हा केवळ ध्वजारोहणाचा दिवस नाही, तो संविधानाचा आणि त्याच्या शिल्पकारांचा स्मरण दिन आहे. नेत्यांनी चूक झाली असेल तर ती मान्य करणं मोठेपणाचं लक्षण असतं. कारण लोकशाहीत अहंकार नाही, जबाबदारी मोठी आहे. मी आहे राजेंद्र शेंडे. आपण पाहत आहात थेट वार्ता.